11 सावरकर संघ, तर नक्कीच सावरकर संघ तर नक्कीच महागणपती चिरनेर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला गेलाय. प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारला गेलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय मोर्या 11 सावरकर संघाला. सावरकर संघाची सलामीची जोडी आपण पाहू शकतो. एका बाजूला सुमित गरत तर दुसऱ्या बाजूला नक्कीच चेतन गरत हा स्ट्राईकला असणार. तशाच प्रकारे गोलंदाजीच्या मार्कवर पहिला गोलंदाज रोहित बघू शकतो. 3 षटकांचा सामना, 18 चेंडूंचा खेळ आणि 18 चेंडूमध्ये बघू शकता किती धावसंख्या उभारावी लागेल, कारण की क्षेत्ररक्षक करणारा संघ एक महागणपती चिरनेर संघ, अप्रतिम दर्जाचा एक उरण तालुक्यातील हे दोन्ही बलाढ्य संघ आहेत. तर सामन्याला सुरुवात होते. पंच राजेंद्र गरत मॅम फ्रॉम नवीन शेवा यांच्या माध्यमातून ग्रीन सिग्नल येतोय. गेम ऑनचा इशारा दिला जातोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज रोहित. नक्कीच 3 षटकांचा सामना, 18 चेंडूंचा खेळ आणि 18 चेंडूमध्ये विचार केला तर 30-35 धावसंख्या ही बनवावी लागेल, कारण की धावसंख्या ठेवणं आवश्यक आहे. समोरचा संघ असेल महागणपती चिरनेर. पहिला चेंडू हा खेळून काढला गेलाय. नक्कीच लॉंगॉंग क्षेत्राकडे एक धाव पळून काढली. एका धावेने श्री गणेश केला आपल्या संघाचा एक धावसंख्या आणि वैयक्तिक खाता देखील ओपन केला गेलाय चेतन गरत त्याच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईकला असेल फलंदाज सुमित गरत, तर गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज रोहित. मागचा सामनावीर हा रोहित गोलंदाजच्या मार्कवर असेल. परत पडली नाही तुम्ही पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू हवा आणि आता मात्र अप्रतिम दर्जाचा चेंडू, कारण की चेंडू जसा टप्पा पडला आणि चेंडू थोडीशी उचली घेतली आणि चेंडू गेला एसटी रक्षकाच्या हातात, म्हणजे निर्धाव चेंडूचे ते सांगता केली जातंय. मिली जातोय आणि दिलाय प्रतिउत्तर, कारण की सुमित यांनी लगावला गेलाय मोठा फटका. 6 धावेचा षटकार. आपल्या पहिल्या सामन्याचा सामनावीरच आहे, कारण की त्याने सुद्धा अप्रतिम दर्जाची धावसंख्या उभारली गेली होती. तशाच प्रकारे रोहित त्याला आता मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 वर. आता मात्र काय अप्रतिम दर्जाचा चेंडू, थोडासा एष्ट्यांच्या वरून गेला चेंडू आणि आणखी एक निर्धाव चेंडूची इथं सांगता केली जाते, म्हणजेच धावसंख्या स्थिर राहते. 7 धावसंख्या धावपळकावर लागली गेली. अजूनही 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. उर्वरित 2 चेंडू असतील या पॉवर प्लेच्या षटकातील. आणि रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न फसला जातो. एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. फलंदाज सुमित गरत याच्या सगळं करायचं सर. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला आणि रिव्हर्स कुठेतरी फसला गेलाय आणि पहिला दरा सुमित याच्या माध्यमातून बसला जातोय. हा मोर्या 11 सावरकर संघाला 7 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये जाताना पाहू शकतो, मोनू घरत असेल आणि हा सुद्धा मोठा फलंदाज पाहू शकतो. तशाच प्रकारे सफल गोलंदाज आता मात्र ठरताना दिसतोय. गोलंदाज रोहित आपल्या षटकातील शेवटचा अस्त्र फेकण्यासाठी सज्ज असेल. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज रोहित. समोर आहे फलंदाज रोहित. मोनू आणि थोडासा उचली देणारा चेंडू. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी रोहित याच्या माध्यमातून केली जाते. षटक क्रमांक 1 संपला होता. 1 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 7 वर. 1 गडी बाद. राहुल, ज्या आवाजाची सर्व प्रेक्षक वर्ग वाट पाहत होता, तो आवाज आता मात्र व्यासपीठावरती येताना पाहायला मिळतोय.
अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके समालोचक नवी मुंबईतील गोडवा आणि समान अर्थी शब्दांचा भंडार म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं असे दशरथजी पाटील सर यांचं इथे आगमन झालं. कारण लंच ब्रेक झालं होतं आणि लंच ब्रेकचा आस्वाद घेतल्यानंतर आता मात्र ते पुन्हा एकदा जोडले जातील. उत्तर अर्धासाठी त्यांच्याकडे आपण वळूया, परंतु थोडासा का होईना 2 षटकांसाठी आपण वळतोय राहुल गरद यांच्याकडे. थँक्यू विराजी मडवी, कारण की आपण देखील दशरथ पाटील सरांचा आवाज ऐकला. कारण की जशा प्रकारे डी जे मास्टरने जो आवाज लावला आणि तशाच प्रकारे सर्व जे समर्थक होते ते समालोचन कक्षाकडे बघत राहिले की सर इथं उपस्थित आहेत आणि तुमचा आवाज त्या डी जे मास्टरने लावला गेला. कारण की पहिला आदरा बसला गेला या मोरया 11 सावरकर संघाला. धन्यवाद राहुल गरत. ऋषिकेश नारंगीकर दादा नाही रे तुमचा आहे. आणि गोलंदाज ऋषिकेश नारंगीकर चेतन गरज. बघूया या ठिकाणी नुकतंच ज्यांचं आगमन ऐकलं होतं, बघूया आवाज राहुल गरज, दया मोडवी आणि हा दमदार स्ट्रोक पुन्हा चांगलं टायमिंग आणि हा चौकार बघूया अप्रतिम फटका नेत्रदीपक टायमिंग. खबर सांगतो बघूया. जे नाईट स्पर्धा आहे 2 दिवसाची, तिथं रेश्मा मेकर येणार आहेत. नाही खरोखर नुकतेच झाले ऑनलाईन. नाही पुढचं विचार नाही माट्याला विचारा, कारण माट्या तिच्या पालखीचे भोई आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट तयार. माट्या अंपायर योगेश मडवी, बाबूशा. त्याला सांगितलं फक्त माझं नाव सांगू नका प्लीज, नाही तर लग्न मोडेल. राईट आर्म राऊंड द विकेट तयार. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा हुक केला बघूया. दमदार स्ट्रोक आणि हा शेल अतिशय चांगला फटका. दमदार स्ट्रोक 4 धावांसाठी संघाचा टोटल स्कोर षटकार आहे यस 6 रन्स. एका ठिकाणी स्पर्धा करत होता बघूया. तलवली प्रीमियर लीग रस्ता बंद करतो पण एक भैयाने आडवी झाली. जगदीश ठाकूर कुठं आहे? जगदीश ठाकूर आणि हा या पुन्हा दमदार आहे. अतिशय चांगला बघूया डे फायनल चेंडू जाईल. या लेग बायचा इशारा सांगायचा. टोटल स्कोर या ठिकाणी 18 वर. जगदीश ठाकूर यांना विनंती असेल या स्टेजवर. जगदीश ठाकूर 3 वाजता. आणि हा यस आउटसाइड द ऑफ स्टंप म्हणा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. डॉट बॉल निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या 1 बाद 18. 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्राईकला मोनिया. Oh yes, Mr. Monia. मला म्हणजे रेषा मारू नका. 23, 24, 2-4. येस आउटसाइड द स्टंप होण्याचा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी.
सावरकरवाले कसं काय नाव दिलं मोन्या? का डोंबिवली कल्याणमध्ये बैलांचे नाव ठेवतात? हां, सोन्या मोन्या. नाही नाही, म्हणजे मी नाही सांगत आहे, इथं बघा तर यूट्यूबवर. मासे माहीत नाही तर पंढरी शेठ फडकेला विचारा. यांच्या गावात पण आहे दीपक शेठ पाटील. आता सध्या या शर्यतीचा या लागलाय शौक. माणसाला सर्व शौक असावा, जुगाराचा दारूचा असा, पण एक शौक नसावा, नाकाचा शौक नसावा. आता नाकाचा शौक मला विचार प्लीज, ते माट्याला विचारा. नसेल माहीत तर तुम्ही कामाटेपुरीला जा. बॉलिंग मार्क पर तयार गणेश. अंतिम चेंडू पुन्हा तयार बॉलिंग मार्कवर. धाव संख्या किती? 24-4. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 17 धावा, म्हणजे टोटल 12 चेंडू आणि 24 धावा. आणि तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज गणेश पाटील. दीपक मडवी या प्ले स्टेजवर. दीपक मडवी. अमृत बापू मडवी. यस. यस, अमृत बापू मडवी. यस. ये देखो क्या गरज है, क्या जरूरत होती काय बघूया. नवीन फलंदाज बाळू. 5 चेंडू आणि 11 धावांची यस चांगली इनिंग साकारली, परंतु अल्पशी इनिंग. सावरकर विरुद्ध चिरनेर. हो येस, अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा चेंडू पुश केला, टॅप केलाय बघूया. एक धाव मुळे संघाचा टोटल स्कोर 25-24. 24 मगाशी होते ना. गेला, ठाकरे आला. बघूया काय फरक पडते का. बॉलिंग मार्क तयार. तिसरा षटक प्रगती पथावर. यस, पुन्हा आउटसाइड द लेग स्टंप. यस वैर मारा, दिशाईने मारा. एक धाव मिळेल. नासका चेंडू, नरकातला चेंडू. धाव संख्या 25-25. अतिशय चांगलं स्कोरिंग. आणि हा दमदार स्ट्रोक आणि ह्या मिळते 4 धाव. यस, चांगला फटका, हॅन्डसम स्ट्रोक. संघाची धाव संख्या या ठिकाणी 29-29.
पण सध्या फॉर्म मध्ये रेशमा. आणि हा चेंडू पुन्हा नॉन स्ट्राईक केला फलंदाज बाद. येस धावचित रनआउट डीजे. चेतन चेतन मेहर चेतन घरात. टू बॉल्स टू गो. सामना फक्त या ठिकाणी 3 षटकांचा. यस धाव संख्या 29 29. टू बॉल्स टू गो. हो यस अप्रतिम डिलिव्हरी भन्नाट मारा आणि हा चेंडू चकून जाईल. दोन धावा. यस एकतीस लास्ट डिलिव्हरी आणि फलंदाज चेतन घरात. आणि यस संघाचा टोटल स्कोर यांनी 32 आणि 33 धावांची गरज. या राहुल घरात. हॅलो. गावदेवी क्रिकेट क्लब व सतीश पुते आयोजित सरपंच चषक 2022 या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आपण पाहतोय. एका बाजूला मोरिया 11 सावरकर आणि त्याच्या अगेन्स्ट विपक्ष आपल्याला पाहायला मिळतोय महागणपती चिरनेर. ही लढत अतिशय महत्त्वाचा हा सामना जिथून दुसऱ्या फेरीतील ही आपण पहिली लढत पाहतोय. अठरा चेंडू आणि इथून मात्र 33 धावांची गरज असेल महागणपती चिरनेर संघाला. 3 षटकांचे सामने, कारण सुरुवातीला फ्रेश सामने हे 5 षटकांचे खेळले जातात आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या सत्रातील जे सामने असतील जिंकलेल्या संघातून मात्र 3 षटकांचे सामने ते आपल्याला पाहायला मिळतात. आमचे परम मित्र भेंडकलचे संदेश पाटील यांचं सुद्धा इथं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा प्रथमतः शब्द सुमनाने आम्ही स्वागत करतोय या सरपंच चषक 2022च्या स्पर्धेमध्ये. हॅलो हॅलो हॅलो. 18 चेंडू आणि इथून मात्र 33 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होईल. महागणपती चिरनेर एक खूप मोठं गाव आहे. अष्टविनायकानंतर 9वा महागणपती म्हणून या गावाची ओळख आहे. या गावानं 25 सप्टेंबर 1930 साली चिरनेरचा जंगल सत्याग्रह पाहिला.
या गावामध्ये जर पाहायला गेलात तर सातत्याने एक मोठी स्पर्धा अर्थातच तिरंगा चषक आपण पाहत असतो. अलीकडच्या कालावधीमध्ये बरेचसे प्रेक्षक किंवा बरेच प्रेक्षकांसाठी नक्कीच सांगेन की बरेचसे आयोजक हे स्वार्थासाठी स्पर्धा ठेवत असतात, पण असं एकमेव आयोजन असतं चिरनेर गावामध्ये, ते आहे तिरंगा चषक. ज्या चषकाच्या माध्यमातून प्रथमतः जो मोबदला त्या आयोजकांना मिळतो त्यातील बराचसा अंश, बराचसा त्यातून शुल्क असतो तो मात्र गोरगरिबांसाठी. मग या अगोदर त्या पुलवामा येथे भ्याड हल्ला झाला होता, तिथून मात्र आपल्या जवानांसाठी, आपल्या सैनिकांसाठी त्यांनी एक वाटा त्या स्पर्धेतून दिला होता. आणि त्यानंतर मात्र कोरोनाचा कालावधीमध्ये सुद्धा त्या चिरनेर गावानं बरीचशी मदत केली. आणि असं हे गाव, ऐतिहासिक गाव म्हणून या गावाची ओळख आहे. आणि या गावातील आमचे नामवंत निवेदक, सूत्रसंचालक तथा समालोचक राजेंद्रजी भगत सरांच्या सुद्धा शुभेच्छा येतात चिरनेर या संघासाठी. 18 चेंडू, इथून मात्र 33ची गरज. दोन्ही क्वालिफाय आमचे पंच, एका बाजूला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये संदीपजी पाटील यांना आपण पाहतोय, मेन पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्रजी घरत, मॅन फ्रॉम नवीन शेवा, असे दोन व्यावसायिक पंच. आणि आज साईनाथ पाटील माटे अंपायर, आमच्या समेत दशरथजी पाटील मॅन फ्रॉम करावे नवी मुंबई, त्यानंतर विराजजी मडवी गावठाण आणि मी स्वतः विपुल पाटील गावठाण. इथून जाऊया मैदानामध्ये, जिथेही एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण मालिकावीरासाठी स्पोर्टची सायकल पाहतोय. जी सायकल विजय शेठ खारकर उल्वे उद्योगपती यांच्या वतीने देण्यात आल्या. या स्पर्धेच्या आकर्षक ट्रॉफ्या पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये सुरेश स्मृती गावठाण संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय. इथून कालच्या दिवसामध्ये आर्यन चिर्ले संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय. आणि इथून मात्र आज 8 संघातून कुठला संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल यासाठी लढत पाहायला मिळते. इथून मात्र सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. ऑन स्ट्राईकला आपल्याला ऋषिकेश पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला साईश गोलंदाजीतून दाखल होतील. पहिले षटक हाताळण्याकरता सुमित घरात. सावरकर संघाची एक वेगळी ओळख आहे. उरण तालुक्यातील एक दादा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जात आहे. या संघाबद्दल मी नेहमीच म्हणतो सुविराज, ज्या संघाला मान्य नाही हार, त्या गावाचं नाव आहे, त्या संघाचं नाव आहे सावरकर. आणि हा सावरकर संघ इथून मात्र या मैदानामध्ये आपली दादागिरी गाजवेल का? नेहमीच राधी मैदानामध्ये आल्यानंतर सावरकर संघानं नेहमी आपली दादागिरी दाखवली, आपल्या खेळाची छाप इथं सोडले. पण या सामन्यामध्ये चिरनेर अव्वल ठरेल का सावरकर? पाहूया. येणारे 18 चेंडू, 33ची गरज. फुल टॉस होता, इथून प्रहार केलाय, एलिव्हेशन कमी आणि तिथं होते मोनिया, झेल टिपला जातोय आणि फलंदाज ऋषिकेश होतील झेलबाद. तेहतीस धावा इथून बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकामागं जर विचार केला तर 11.00च्या सरासरीनं या धावा तुम्हाला उभा कराव्या लागतील. कालच मोठेजुईच्या मैदानामध्ये खोपटे अगेन्स्ट चिरनेर अशी एक मॅच रंगली होती आणि त्या मैदानामध्ये खोपटे संघाला शेवटच्या 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना चिरनेर गावातील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गणेश याची ओळख आहे. आणि या गणेशनं ते षटक फेकलं होतं आणि त्या 3 धावा खोपटे संघाला काढून दिला नव्हता. हा एक कालचा इतिहास चिरनेर संघाच्या बाजूने राहिलाय. या मैदानामध्ये आता मात्र पहिल्या चेंडूवर ऋषिकेश बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकावर इथून दाखल होतील विवेक हातनोळकर, अजून एक मोठं नाव चिरनेर टेनिस क्रिकेटमधील. सातत्यानं जर पाहायला गेलात ना तर राजू चिर्लेकर असतील, नमस्ते मोकल असतील, चिरनेर विभागाने खरं तर बरेचसे खेळाडू दिलेत. आणि या विभागातील, या गावातील आणखी एक मोठं नाव विवेक हातनोळकर जे नॉस्ट इंडला आहेत. यावेळचा चेंडू शरीरापेक्षा दूर, आउटसाईड द ऑफ स्टंप. यष्टीरक्षक आपण चेतन याला पाहू शकताय, अतिशय सुंदररित्या त्यानं हा चेंडू पकडलाय. अवंतर सुरुवात इथं अकाउंट ओपन झालंय चिरनेर या संघाचं. 33 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. मोठे फटक्यांची नितांत गरज आहे चिरनेर संघाला, कारण या P1च्या पहिल्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर आपण 2 क्षेत्ररक्षक पाहू शकता. एक डीप मिड विकेटमध्ये आहे आणि एक लॉंग ऑफ मध्ये. इथून मात्र समोरच्या स्क्रीनवर चेंडूला पाठवून दिलाय. 1 बाउंड चेंडू जाईल ओव्हर द रोप, मिळतील 4 धावा. पाठलाग करत असताना 1-5 ही सुरुवात पाहायला मिळते महागणपती चिरनेर या संघाची. फलंदाज साईश
नारंगीकर याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. इथून गरज असलेले येणारे 16 चेंडू आणि 28 धाबांची गरज. चांगला स्ट्रोक इथं बनवला जातोय. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला पाठवून दिलंय. एक धाव मिळाली जाते. डीप मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. आणखी 2 धावा जोडल्या जातील आणि 2 धावेनिशी धावपटलावर आपण धावा पाहू शकता. 7 धावा. सुमित गरज चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर त्याला यश मिळालंय. MS धोनी या नावानं खरं तर सुमितची ओळख आहे. खूप मोठा फॅन आहे आणि चांगला खेळ. गत वर्षामध्ये आपण सुमित पाहिलं तर सावरकर प्रीमियर लीग मध्ये अतिशय बहारदार खेळ सावरकरच्या बऱ्याचशा खेळाडूंनी दाखवला होता. आणि आज या संघाची एक वेगळी ओळख आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या संघाचा हात कोणी पकडू शकत नाही. पण यावेळचा चेंडू पंचांचा इशारा आलाय. हा अवांतर चेंडू आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. शरीरापेक्षा दूर फेकण्याचा सुमितचा प्रयत्न. पण अतिदक्ष असे पंच राजेंद्रची गरज. पॅन्थर ऑफ नवीन शेवा यांचा हा इशारा आलाय. अवांतर चेंडू. धावपटाला धावा जोडल्या जातील. तब्बल 8 धावा. सकाळच्या 17 पासून RTC लाईव्ह ही स्पर्धा कव्हर करते. आमच्या समेत प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध करून ठेवले दशरथजी पाटील सरांनी. यावेळचा हा पुढील चेंडू. बॅटची मोठी कडा. इथं मात्र हा उडालेला झेल टिपला जातोय आणि फलंदाज इथून होतील झेलबाद. सामना SPC शेवा विपक्ष जुहूगाव. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला इथे विनंती केली जाते आपण नाणेफेकी करून घेण्यासाठी यायचं आहे. SPC शेवा आणि जुहूगाव संघाचे इथं संघनायक आलाय. एका बाजूला आपल्याला शेवा संघाचा गुड्डू पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आज जुहूगाव ऋतांशू पाहायला मिळत नाहीये या स्क्वॉड मध्ये. मोठा फटका. बराच काळ चेंडू मध्ये. एलिव्हेशन तर खराब. कॉलिंग केली जाते. इथून मात्र कॅच ऑफ द डे. अतिशय चांगला झेल. फलंदाज होतील इथून झेलबाद. चौकाराच्या साहाय्यानं धावपटाला धावा लागल्या गेल्यात. एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. 11.00 च्या सरासरीने जायचं आहे. पण इथून 12 धावा जमा करताना चिरनेर संघाचे 3 फलंदाज आघाडीची इथून बाद झालेत.
येणारे आता 12 चेंडू असतील आणि इथून मात्र गरज असेल चौका मारला बोलला विकेट नाही वाईट टाकलाय चला इथून मात्र नाणेफेकी केली जाते पुढील सामन्याची. एका बाजूला SPC शेवा आणि दुसऱ्या बाजूला जुहूगाव नवी मुंबई. वृत्तांशु पाटील या संघाची ओळख आहे. नाणेफेकी केली जाते आणि इथून मात्र नाणेफेकीचा कॉल शेवा संघाच्या बाजूने लागलाय. हा सामना जसा संपेल तसा आपला निर्णय घेऊन मैदानामध्ये रवाना व्हायचा आहे. या सामन्याकडे जाऊया. बॅक टू क्रिकेट. इथं मैदानामध्ये महागणपती चिरनेर संघाला गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. गोलंदाजी करतात सावरकार संघ. मोरिया 11 सावरकार या नावाना संघ आपण पाहू शकता. एका बाजूला महागणपती चिरनेर ज्या चिरनेर संघाला 12 चेंडू 21 ची गरज. बॅक फुटर गेले. चांगलं एक गॅप सिलेक्शन आपण म्हणू शकताय. चांगला ड्राईव्हचा फटका. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. इथून मात्र डायरेक्ट हिट. तिसरी धाव कंप्लीट झालंय आणि इथून मात्र यस पंचांच्या इशारा 6 धावा. घर फिरले ना की घराचे वासे फिरतात. अगदी तसंच झाले सावरकर संघाचं. चांगली गोलंदाजी विकीची पाहायला मिळते पण क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर यष्टिरक्षण थोडंसं खराब. त्याचा पुरेपूर फायदा मिळालाय. या चेंडूवर फक्त 2च धावा पाहायला मिळाल्या असत्या पण टोटल मिळाल्या 6. इथून मात्र बराच काळ चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. जेल खाली बाळू. इथून पाहू शकताय पुन्हा एकदा त्याच चुका. जेल सुटला जातोय बाळूच्या हातातून. आणखी 2 धावा जोडल्या जातील. इथून नक्की काय घडतंय मैदानामध्ये. सावरकर संघ ज्या मानसिकतेने आज मैदानामध्ये करतोय. थोडासा दबाव थोडासा प्रेशर प्रत्येक आता खेळाडूवर आलाय. कारण सुरुवातीला चैतन्य चुकी केली त्यानंतर मात्र आता बाळू चुकी करतोय. या मैदानामध्ये विकी चांगली गोलंदाजी करतोय पण क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षक खराब कामगिरी करतात. इथून 10 चेंडू आणि 13 धावेची गरज. 10 चेंडू 13 धावा. 13 धावा 10 चेंडू. समोर फलंदाज आहेत मेघराज पाटील. 10 चेंडू आणि 13 ची गरज. शफल झाली होती अगदी खोलामध्ये. विकीचा चेंडू राहिलाय. बऱ्याच अवधीनंतर ज्या निर्धाव चेंडूच्या शोधामध्ये होता सावरकर संघ तोच निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथून येणारे 9 चेंडू आणि 13 धावेची गरज. 9 चेंडू 13 धावा. 13 धावा 9 चेंडू. सावरकार की चिरनेर. चिरनेर की सावरकार. या सामन्यामध्ये अजून 50-50 बॅलन्सिंग हा सामना. आणखी एक निर्धाव. आणखी एक निर्धाव. आणखी एक निर्धाव. या सामन्यामध्ये जेवढी निर्धाव चेंडू येतील तेवढी मात्र सावरकर संघाच्या बाजूनं हा सामना पाहायला मिळतोय. इथून येणारे 8 चेंडू आणि इथून मात्र 13 धावेची गरज. 8 चेंडू 13 धावा. 8ला 13 बनवायचे आहेत. आणखी एक निर्धाव चेंडू. आणखी एक निर्धाव चेंडू. विकीचं कौतुक आपण करूयात. अतिशय चांगली गोलंदाजी विकीची राहिले. त्यांना आता सलग सुरुवातीला 2 चेंडूमध्ये 8 धावा त्याच्या आल्यात पण त्यानंतर मात्र त्यांना 3 चेंडू सलग निर्धाव फेकलेत. 7 चेंडू आणि इथून मात्र 13 धावेची गरज. 7 चेंडू 13 धावा. 13 धावा 7 चेंडू. चिरनेर संघाचा समोर असलेला मेघराज. स्ट्रोक आहे. बराच काळ हवेमध्ये. एलिव्हेशन खराब पाहायला मिळते. मोन्या इथं जेल खाली. पुन्हा एकदा साधा आणि सोपा जेल सुटलाय. या ओव्हरमध्ये जर विचार केला ना तर 3 चुका झाल्यात सावरकर संघाच्या वतीनं. एक बाळूनं जेल सोडला. एक आता मोन्यानी आणि या अगोदर चेतनच्या हातातून डायरेक्ट हिट. हे आता समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 11 धावेची गरज. विकी गरजचे षटक चांगलं होतं पण क्षेत्ररक्षण खराब खराब आणि खराब. इथून आता येणारे 6 चेंडू आणि 11 धावेची गरज. 6 चेंडू 11 धावा. इथून आता चर्चा
रंगली जाते सावरकर संघाच्या प्रेक्षकांची. या सामन्यामध्ये नक्कीच चुका कोणाच्या हातातून घडल्यात, ज्या सातत्याने विश्वास असतो खेळाडूंवर, त्या खेळाडूंना इथं मात्र विश्वासघात केलाय. येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र गरज असेल 11 धाब्यांची. 6 चेंडू 11 धाबा. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सावरकर संघाला आता विनंती केली जाते, आपल्याला वॉर्न केलं जाईल. चला या सामन्यामध्ये 6 चेंडू आणि 11 धाबेची गरज. हाय व्होल्टेज मॅच. जेवढा सूर्य तापलाय ना तेवढीच ही मॅच आता तापले, तेवढीच हाय व्होल्टेज ही मॅच पाहायला मिळते. अजूनही आपण म्हणू शकतो दोन्ही संघाच्या बाजूने सामना आहे, 50-50 सामना, बॅलन्सिंग सामना. चला लगेच मॅच चालू करा. आपल्याकडं अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आज आपल्याला फायनल सुद्धा खेळवायची आहे आणि ती सुद्धा सूर्याच्या उजेडामध्ये. तर विनंती केली जाते आम्हाला आता तुम्ही सहकार्य करा. इथून येणारे 6 चेंडू आणि 11 धाब्याची गरज. 6 मध्ये 11 तुम्हाला बनवायचे आहेत. ज्या मोन्यानं झेल सोडलाय त्याच्या हातामध्ये आता कर्णधारानं चेंडू दिलाय. भविष्य आहे आता इथून मात्र सावरकर संघाचं मोन्याच्या हातामध्ये. समोर विवेक हातनोळकर, ज्याच्या बॅटमधून जर पाहायला गेलात तर एक चौकार पाहायला मिळालाय. चांगला फटका होता. इथून मात्र 6 चेंडू 11ची गरज. विवेक समोर आहे. हाफ ट्रॅकर पण यावेळी ते सर्रार अगदी तिखट डिलिव्हरी पाहायला मिळते. सावरकर संघाच्या प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कड 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 कडाट येता आवाज येताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र 5 चेंडू आणि 11 धाब्याची गरज. 5 चेंडू 11 धावा, 11 धावा 5 चेंडू. हे समीकरण इथं सोडवावं लागेल विवेक हातनोळकरला. त्याची ओळख आहे या संपूर्ण पंचकृषीमध्ये आणि त्याला तसा खेळ करावा लागेल चिरनेर संघासाठी. 5 चेंडू 11 धावा. मात्र मोन्या सांगतोय या सामन्यामध्ये अजून आम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे, माझ्याकडे क्षमता आहे, मी निर्धाव चेंडू फेकू शकतोय. सावरकर संघामध्ये येणारे 5 चेंडू आणि 11ची गरज. चांगला स्ट्रोक. इथून मात्र गॅप सिलेक्शन. ड्राईव्ह केलेला फटका विवेक हातनोळकरच्या बॅट मधून 1 बाउंड चेंडू जाईल ओव्हर द रोप. मिळतील विवेकला 4 धाबा. चौकार आलाय आणि या चौकारच्या साह्याने इथून मात्र समीकरण बदललं जात आहे. येणारे 4 चेंडू आणि इथून मात्र 7 धाब्याची गरज. 4 चेंडू 7 धाबा. 7 धाबा 4 चेंडू. इथून चिरनेर की सावरकर. इथं आपल्या नावामध्ये सावरकर संघ सातत्यानं सांगतोय की आम्हाला मान्य नाही यार, आमचं गावाचं नाव आहे सावरकर, पण चिरनेर संघ सांगतोय आमची शौर्याची भूमी आहे, आम्हाला लढायला आमच्या जमिनीने शिकवलंय, आमच्या मातीत तोच वसा आहे, तो वारसा आहे. या सामन्यामध्ये 4 चेंडू आणि 7ची गरज. विवेक हातनोळकर सांगतोय जोपर्यंत मैदानामध्ये मी आहे तोपर्यंत चिरनेर संघाच्या बाजूचा सामना ओढीन. पण एका बाजूला मोन्या सांगतोय माझ्याकडे सातत्यानं निर्धाव चेंडू फेकण्याची क्षमता आहे. या सामन्यामध्ये काय घडेल, एका बाजूला सावरकर संघ तर दुसऱ्या बाजूला चिरनेर. 4 चेंडू आणि इथून मात्र 7 धाब्याची गरज. 4 चेंडू 7 धाबा. विवेक हातनोळकर समोर आहे. यावेळी दांडी गुल. यू मिस आय विल डेफिनेटली या सांगणारा चेंडू आणि फलंदाज विवेक हातनोळकर होईल बाद.
मात्र मोन्या सांगतोय या सामन्यामध्ये जोपर्यंत माझ्या हातामध्ये चेंडू आहे तोपर्यंत सावरकर संघाला मी हार मिळवून देणार नाहीये. पंडवीर फलंदाज मैदानामध्ये नॉस्ट इंड आपल्या पाहायला मिळतात. 7व्या क्रमांकावर राहुल मुंबईकर. इथून ऑस्ट्रेलियाला आहेत मेघराज पाटील ज्याने एक षटकार ठोकलाय. या सामन्यामध्ये 2 चेंडू आणि 7 ची गरज. 2 चेंडू 7 ची गरज. एका बाजूला चिरनेर संघ तर दुसऱ्या बाजूला सावरकर. 2 चेंडू 7 धावांची गरज. चांगला स्ट्रोक डीप मिड मध्ये क्षेत्ररक्षक चेतन आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. शेवटच्या क्षणाला थोडासा चेंडू उडला होता पण इथून हा सामना 1 चेंडू आणि इथून मात्र 5 धावांची गरज. 1 चेंडू 5 धावा. 5 धावा 1 चेंडू. कंपल्सरी चेसिंग. हाय व्होल्टेज मॅच. प्रेशर पाहायला मिळतंय या सामन्यामध्ये. कुठला संघ इथून हा सामना जिंकेल? सावरकर की दुसऱ्या बाजूला महागणपती चिरनेर. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच. अगदी आता मात्र प्रेक्षकांची चर्चा रंगली जाते या स्पर्धेमध्ये नक्की कुठला संघ दुसरा सामना जिंकेल. एका बाजूला मोरिया स्पोर्ट सावरकर तर दुसऱ्या बाजूला महागणपती चिरनेर. समोर स्ट्राईकला फलंदाज असतील मेघराज पाटील तर गोलंदाज इथून मोन्या. 1 चेंडू 5 धावा. 5 धावा 1 चेंडू. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. गावदेवी क्रिकेट क्लब व सतीश मध्ये आयोजित सरपंच संघ 2022 या स्पर्धेतील या सामन्यामध्ये 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. सामना जर आवडला असेल एकदा जोरदार टाळा वाजवूया या चेंडूसाठी. 1 चेंडू आणि इथून मात्र 5 धावांची गरज. 1 चेंडू आणि 5 धावा. वारंवार क्षेत्रक्षमता लावण्यात तिथे पाहू शकता किती दबाव आहे, किती प्रेशर आहे. क्रिकेटमध्ये सातत्याने हे पाहायला मिळत असतो. बरेचसे सावरकर गावातील प्रेक्षक हे सामना आज घरी बसून पाहत असतील. पाहूया या सामन्यामध्ये 1 चेंडू आणि इथून मात्र 5 धावांची गरज. इथून या सामन्यामध्ये मात्र मोरिया स्पोर्ट्स सावरकर संघ हाही सामना जिंकतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊ द्या या संघासाठी. चला मॅन ऑफ द मॅच